नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। तिथूनच वाचला सर्वांनी आपल्या जागेवरती आसनस्थ व्हायचे। सकल मंगलांचा निर्माता बुद्धीचा दाता श्री गणेशा आज संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। सर्व मान्यवरांनी साखर मंचावरती आसनस्थ व्हावे ही विनंती। शक्तिवृत्तीचं पावन क्षेत्र असलेल्या सौपनदेव नगरीमध्ये आजची आमसभा संपन्न होते आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी, सन्माननीय पाहुणे, पत्रकार मित्र, मीडियाचे प्रतिनिधी, विविध गावचे सरपंच, मी प्रशासनाच्या वतीने आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सर्व खाते प्रमुखांचे सुद्धा शब्दसन्मानाने या ठिकाणी हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे प्रदर्शित अध्यक्ष माननीय श्री संजयजी जगताप, आमदार पुरंदर हवेली व उपस्थित मान्यवर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। खरं तर दीपप्रज्वलन हे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि असत्याकडून सत्याकडे जाणे याचं प्रतीक म्हणजे दीपप्रज्वलन। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब संजयजी जगताप यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होते। त्यांच्या समोर विविध खात्याचे खाते प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी संपन्न होते। आज हा मंगलमय दिन, आज संकष्ट चतुर्थी आणि या चतुर्थीच्या मंगलमय क्षणी आजची ही आमसभा, वरुण राजाचं सुद्धा तितकं जोरदार आगमन आणि हा एकत्रित संगम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय। कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवर्तनामध्ये अतिथी देवो भव या वक्तीप्रमाणे आम्ही मान्यवरांना सन्मानित करीत आहोत। माननीय श्री संजयजी जगताप, आमदार पुरंदर हवेली यांना सन्मानित करण्यात येते। डॉक्टर अमिता पवार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती पुरंदर यांच्या शुभ हस्ते आमदार साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जाते। उपस्थित सर्वच विभागाचे खाते प्रमुख यांचं मी शब्द सुमनाने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या आपल्या आमसभेचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी जगताप सर, आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ, त्याचसोबत तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी माननीय वर्षा राठी मॅडम, मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी अधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्व शेतकरी बांधव, उपस्थित सर्व माझे सहकारी कर्मचारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तलाठी, त्यासोबत सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आपली 2020 साली आमसभा झाली होती। त्यानंतर आपण आज या ठिकाणी आमसभेचे आयोजन आणि आदरणीय अध्यक्ष महोदयांच्या सूचनेनुसार केलेलं आहे। आजच्या आमसभेमध्ये आपण सन 2023-24 मध्ये झालेल्या कामकाजाचा आढावा, त्यासोबत सन 24-25 मध्ये करावयाच्या कामकाजाचा आढावा या ठिकाणी सादर होणार आहे। तो आढावा झाल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या सूचनेनुसार उपस्थितांचे प्रश्न उत्तरांचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे। आज आमसभा सुरू होण्यापूर्वी सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने एक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। आपण महाराष्ट्र जीवन ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत बँक लिंकेज बचत गटांना दिलं जातं। आज जवळजवळ 17 बचत गट, त्यामध्ये दिवे, बालगाव, खळद आणि कानवली या गावातील 17 बचत गटांना आपण 2.5 कोटीचं बँक लिंकेज माननीय अध्यक्ष महोदयांच्या हस्ते देणार आहोत। त्याचसोबत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 35% सबसिडीचे मनीषा संतोष कांते शिवडी यांना आपण 27 लाख सँक्शन लेटर त्याचं देणार आहोत। त्यानंतर एक सांगण्या शिक्षण विभागामार्फत मागच्या वर्षी जर आपण स्कॉलरशिपचा निकाल बघितला तर आपल्या तालुक्यातून फक्त एक विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये आलेला होता। त्यानंतर आमदार साहेबांच्या सूचनेनुसार सर्व शिक्षण विभाग म्हणजे गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक
विद्यार्थी आणि त्यांचे पालक, जेवढे आपण 5वीला विद्यार्थी स्कॉलरशिपला बसलेले होते त्या सर्वांचं वारंवार प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना आपण टेस्ट सिरीज दिल्या आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी 5वीचा विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा रिझल्ट आला, आपले एकूण 5वीचे 27 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये पात्र झालेले आहेत आणि त्यापैकी सांगण्यात आनंद होतो की 15 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. त्यामध्ये नारायणपूर शाळेचे 5 विद्यार्थी आहेत, चेवाडी, कोडीत क्रमांक 1, कोडीत 2, देवळी आणि पिंपरेखुर्द, कोडीत 2 या शाळांमधील प्रत्येकी एक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. त्यासाठी मी आजच्या दिवशी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण आणि गट शिक्षण अधिकारी यांचे अभिनंदन करते. त्याचसोबत आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानाच्या निमित्तानं आपण चेकचं वितरण या ठिकाणी करणार आहोत. परंतु त्या अभियानाच्या विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करतायत श्री बंडलकर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. नमस्कार. पुरंदर तालुक्यात 1600 गट असून 1400 गटांना आम्ही आजपर्यंत नैसर्गिक लिंकेज केलेलं आहे. मागण्या 32 कोटीचं टार्गेट होतं, 32 कोटी वाटप झालेलं असून त्यातून काही गाव डेव्हलप झालेले आहे. त्याचं मी थोडक्यात माहिती सांगतो. युनायटेड वे आणि बँक ऑफ इंडियाच्या मदतीनं बहिरवाडी गाव हे 100% शेड पालन केलेलं गाव डेव्हलप झालेलं आहे. याचबरोबर म्हणजे 20% म्हणजे अजून राहिलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन्माननीय अध्यक्ष आमदार साहेब बँक ऑफ इंडियाच्या वतीने हा चेक आहे. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यांना या ठिकाणी 2,50,00,000 महिला बचत गटाला चेकचं वितरण या ठिकाणी होत आहे. आपण त्यांचे जोरदार स्वागत करूया. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानांतर्गत हे चेकचं वितरण. विषय क्रमांक 2 आहे सन 23-24 मधील झालेल्या विकास कामांचा विविध शासकीय कार्यालय आणि पंचायत समितीच्या कामकाजांचा आढावा. आपण विभागनिहाय आधी आढावा घेणार आहोत आणि त्यानंतरच आपल्या प्रश्नोत्तरांचा हे होणार आहे. तर पहिला विभाग आहे तालुका कृषी अधिकारी. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे याचा म्हणजे प्रोसिडिंग वाचले पाहिजे ना. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम त्यांना अनुभवच नाही. 2-4 वर्ष झाले विषय वाचायला सांगतो की आपल्याला ते मागची सभा वाचल्यानंतर काही दुरुस्ती असतात, सूचना असतात, ते तर वाचलं पाहिजे ना. सर वाचलं पाहिजे. सभेचा कार्यवृत्तांत वाचला आहे. यामध्ये विषय क्रमांक 1 आहे मागील सभा दिनांक 16/10/2010 चा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे. त्यासाठी जो ठराव झालेला होता तो मागील सभेच्या वेळी कायम करण्यात आलेला होता. विषय क्रमांक 2 सन 18-19 व सन 19-20 मध्ये झालेल्या कामांचा आढावा घेणे. यामध्ये सन 18-19 व सन 19-20 मध्ये झालेल्या कामात काय दोष आहेत व काय अडचणी आहेत याबाबत प्रश्न विचारून माहिती करून घ्यावी अशी सूचना सर्व उपस्थितांना केली. यानंतर शासनाकडील अधिकारी यांच्याकडून तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, तालुका कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग,
नीरा पाटबंधारे उपविभाग, ग्रामीण रुग्णालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण इत्यादींनी आपल्या विभाग आणि पंचायत समितीमधील उपअभियंता बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, छोटे पाटबंधारे विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प विभाग, शिक्षण विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभाग, पंचायत विभाग, कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाज कल्याण विभाग या विभागांनी आपल्याकडील सन 18-19 व सन 19-20 मध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. विषय क्रमांक 3, पुरंदर तालुक्यातील काही रस्ते वनक्षेत्रामधून जात आहेत. वन विभाग रस्त्यांची कामं होऊ देत नाही तरी रस्त्यांची कामांना परवानगी द्यावी याबाबत विषय मांडला होता. त्यामध्ये माननीय श्री संजय चंदूकाका जगताप आमदार पुरंदर हवेली तालुका मतदारसंघ यांनी घेतलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या गावठाण शेजारी वन विभागाच्या क्षेत्राशेजारी शेतकऱ्यांची शेतजमीन असल्यामुळे शेतमशागत करण्यासाठी व शेतातील साहित्य निर्माण करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे वाहने शेतापर्यंत जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तरी वनक्षेत्रातून पायी जाण्यासाठी व वाहन जाण्यासाठी 7 फुटाच्या रस्त्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे जोडून अर्ज सादर केल्यास वनक्षेत्रपाल वन विभाग सासवड पुरंदर त्याची समक्ष स्थळपाहणी करून तो प्रस्ताव ताबडतोब रस्त्याच्या परवानगीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात यावा. विषय क्रमांक 4, पुरंदर तालुक्यात 25 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई मिळावी. त्यामध्ये बंधारे, रस्ते, नळ पाणी पुरवठा, शाळा आणि स्मशानभूमी इत्यादींची कामे त्वरित सुरू करण्याबाबत ठराव माननीय श्री संजय चंदूकाका जगताप आमदार पुरंदर हवेली तालुका मतदारसंघ यांनी केलेल्या पाहणीनुसार पुरंदर तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या अतोनात नुकसान झालेले आहे. तरी सर्व खाते प्रमुख यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन रस्ते, स्मशानभूमी, गावातील घरे, ग्रामपंचायत कार्यालये, अंगणवाडी इमारती, प्राथमिक शाळा इमारती, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारती, शेत जमीन, ओढे, नाला बंधारे, सिमेंट बंधारे, नळ पाणी पुरवठा योजना यांच्या समक्ष भेटी देऊन किती प्रमाणात नुकसान झालेले आहे, किती मालमत्तेचे नुकसान झालेले आहे याची पाहणी केलेली आहे. सदरचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचे मार्फत करण्यात आलेले आहेत व ते पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. नुकसान झालेल्या मालमत्तेची कामांना मंजुरी घेऊन तसेच अनुदान प्राप्त करून ती कामे सुरू करण्याबाबत ठराव घेण्यात आला. विषय क्रमांक 5, सासवड ते बोगदेव रस्ता 4 पदरी होण्याबाबत ठराव माननीय श्री संजय चंदूकाका जगताप आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून दिवे घाटातून वाहतूक जास्त असल्यामुळे तसेच मुंबई महामार्ग जवळ असल्यामुळे फलटण, बारामती, लोणंद, सातारा ही वाहने सासवड बोपगाव या मार्गाचा अवलंब करतात. हा रस्ता अरुंद असल्याने सासवड बोपगाव सध्या चांगला असल्याने वाहतूक जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. सरासरी महिन्यातून 3 ते 4 लोकांचा बळी त्यामुळे जात आहे. तरी सासवड ते बोपगाव हा रस्ता 4 पदरीकरण करण्यात यावा. विषय क्रमांक 6, महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेचा फायदा पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार लिंक शिवाय कर्जमाफी मिळण्याबाबत ठराव माननीय श्री संजय चंदूकाका जगताप आमदार पुरंदर हवेली तालुका मतदारसंघ यांनी दिलेल्या सूचनेवरून तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे तसेच राष्ट्रीयकृत बँकेमार्फत सन एप्रिल 2017 पासून कर्ज वाटप केलेले आहे. परंतु माहे जुलै 2019 पासून थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा फायदा दिलेला आहे. परंतु शासनाच्या शर्ती व अटीनुसार शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोसायटी किंवा बँकेत जाऊन लिंक करावे लागते. आधार कार्ड नसेल तर कर्जमुक्तीचा फायदा मिळणार नाही अशी अट घातलेली आहे. परंतु तालुक्यातील 20% शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही. आता आधार कार्ड काढायचे असल्यास 2 ते 3 महिने लागतील व तशी पुरंदर तालुक्यात आधार कार्ड काढण्याची सोय नाही. त्यामुळे तालुक्यातील 20% शेतकरी वंचित राहतील. तरी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा आधार कार्ड लिंक शिवाय फायदा देण्यात यावा असा ठराव त्यावेळी मांडला होता. विषय क्रमांक 7, तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती पंपांना वीज कनेक्शन ताबडतोब मिळावे तसेच शेती पंपाचे वीज बिल माफ करण्याबाबत ठराव माननीय श्री संजय चंदूकाका जगताप आमदार पुरंदर हवेली तालुका मतदारसंघ यांच्याकडे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सासवड नीरा तालुका पुरंदर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंपांना वीज कनेक्शन देणे बंद केलेले आहे. सन 2016 पासून पुरंदर तालुक्यात अतिदुष्काळ होता. त्यामुळे विहिरींना व इतर विहिरींना पाणी
नसल्यामुळे शेतकऱ्यांना वीज कनेक्शनची गरज भासत नव्हती. परंतु मागील वर्षी तालुक्यात भरपूर पाऊस पडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरींना व इंधन विहिरींना भरपूर प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके वीज व पंप नसल्यामुळे वाया जातील. त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढली तरी आज अखेर भरपूर प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सासवड, तालुका पुरंदर यांच्याकडे वीज पंपांना वीज कनेक्शन मागणी केलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब शेतीच्या वीज पंपांना वीज कनेक्शन देण्यात यावे. तसेच मागील 2-3 वर्षापासून पुरंदर तालुक्यात पाऊस कमी पडल्यामुळे विहिरींना पाणी कमी प्रमाणात असल्यामुळे शेती वीज पंप 60 ते 70% बंदच होते. शेतकऱ्यांचे वीज पंप बंद असले तरी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वीज पंप बंद किंवा सुरू असले तरी 7.5, 5 आणि 3 HP प्रमाणे वीज बिल येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरी येथून मागील सर्व शेतकऱ्यांची शेती वीज पंपाची वीज बिले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज बिल माफी करावी असा ठराव सर्वानुमते घेण्यात आलेला होता. विषय क्रमांक 8 जेजुरी नगरच्या ग्रामीण भागाचा जेजुरी नगरपालिकेत समावेश करण्याबाबत ठराव क्रमांक 8 रेल्वे स्टेशन, रामोशीमळा, कुतवलवाडी, कुंभारकरवाडी, दौनेमळा, दोरगेवाडी, खोमनेवाडी येथील ग्रामस्थांनी माननीय श्री संजय चंद्रकाका जगताप, आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार रेल्वे स्टेशन, रामोशीमळा, कुतवलवाडी, कुंभारकरवाडी, दौनेमळा, दोरगेवाडी, खोमनेवाडी इत्यादी वाड्या वस्त्या जेजुरी ग्रामीण भागात येत असून सदरच्या वाड्या वस्त्या ग्रामपंचायत व नगरपालिका हातीतही येत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दैनंदिन शासकीय कामे, शासनाच्या विकासाच्या योजना व वैयक्तिक योजना मिळत नाही. वरील वाड्या वस्त्यांना विविध विकास कामे राबवताना अडचणी येत आहेत. तसेच त्यांना विविध प्रकारचे शासकीय दाखले, आधार योजना, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देता येत नाही. तरी सदरच्या वाड्या वस्त्या जेजुरी नगरपालिका जवळ असल्यामुळे तसेच सुविधा देण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल तरी रेल्वे स्टेशन, रामोशीमळा, कुतवलवाडी, कुंभारकरवाडी, दौनेमळा, दोरगेवाडी, खोमनेवाडी या वाड्या वस्त्यांचा जेजुरी नगरपालिकेत समावेश करण्यात यावा याबद्दल ठराव घेण्यात आलेला होता. विषय क्रमांक 9 पुरंदर तालुक्यातील मेंढपाळाच्या मेंढ्या रोगाने मेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबत ठराव माननीय श्री संजय चंद्रकाका जगताप, आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पुरंदर तालुक्यातील मौजे, जेऊर, मांडगी, परिंचे या परिसरातील 20 ते 30 किलोमीटर अंतरावर मेंढ्यांना साथीचा रोग आला होता. त्यामुळे एका मेंढपाळाच्या सरासरी 100 ते 200 मेंढ्या दगावल्या आहेत. तर काही मेंढपाळांच्या सर्व मेंढ्या या साथीच्या रोगाने दगावल्या आहेत. सदर मेंढपाळांचा संसार मेंढ्यांवरच चालतो. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मेलेल्या मेंढ्यांचा पंचनामा केलेला आहे. तरी मेंढपाळांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार भरपाई देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून मेलेल्या मेंढ्यांच्या मेंढपाळांना नुकसान भरपाई देण्यात यावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. विषय क्रमांक 10 नाझरे प्रकल्पात मौजे, नाझरे, कप, जवळ जुंडी गावे नाझरे प्रकल्प क्षेत्रात असल्याने पुरंदर उपसाचे पाणी मिळत नाही. तरी वरील दोन्ही गावांचा पुरंदरच्या लाभ क्षेत्रात समावेश होण्याबाबत ठराव माननीय श्री संजय चंद्रकाका जगताप, आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पुरंदर तालुक्यात कायमचा दुष्काळ असल्यामुळे मार्च ते जुलै अखेर नाझरे प्रकल्पात पाणी साठा अत्यल्प असतो. त्यामुळे हे पाणी जेजुरी MIDC, जेजुरी नगरपालिका व सासवड पुरंदर तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येणारी 23 गावे यांना पिण्यासाठी राखून ठेवावा लागतो. त्यामुळे जवळार्जुन व नाझरे कप या गावांना ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नाही. उभी असलेली शेतातील पिके जळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तरी या गावांना शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी व करा नदीवरील बंधारे भरण्यासाठी ऐन उन्हाळ्यात माणसांसाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश केल्यावर नियमानुसार येणारी पाणीपट्टी भरण्यास ही दोन्ही गावे तयार आहेत. तरी नाझरे कप व जवळार्जुन ही दोन्ही गावे पुरंदर उपसा सिंचनच्या लाभ क्षेत्रात समावेश करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विषय क्रमांक 11 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सासवड मीरा यांच्याकडून शेतकऱ्याच्या कृषी पंपांना दिवसा वीज देण्याबाबत ठराव पुरंदर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माननीय श्री संजय चंद्रकाका जगताप, आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ यांच्याकडे आमसभेमध्ये केलेल्या मागणीनुसार पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याच्या कृषी पंपांना रात्री 8 ते पहाटे 4, रात्री 10 ते सकाळी 6 किंवा रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत वीज दिली जाते.
त्यामुळे शेतकऱ्यांना लागणीच्या पिकांना पाणी घालावे लागते. नागरी जंगली जनावरे किंवा सर्पदंश यामुळे शेतकऱ्यांच्या जीविकास धोका निर्माण होऊ शकतो. या कारणाने एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब निराधार होऊ शकते. तसेच नागरीच्या वेळी ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूज जळाला किंवा इतर कोणताही घोटाळा झाला तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा वायर उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे लाईट असणे इलेक्ट्रिक मोटर सुरू होत नाही. शेतकऱ्यांची सर्व रात्र वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबना होते. तरी सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सासवड निराग यांना दिवसा नियमित 8 तास कृषी पंपांना वीज देण्यात यावी असा ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला. असे एकूण 11 ठराव या ठिकाणी घेण्यात आलेले होते. त्याच मंजुरी मिळण्यास विनंती. अध्यक्ष साहेब, मंजूर करायला काय अडचण नाही, पण याची पूर्तता काय काय केली तर संबंधित खात्याने सांगितलं पाहिजे ना. नाझरे धरणामधली ती गावं वगळावी, ते प्रत्येक खात्याने त्याची काय पूर्तता केली हे तर सांगावं लागेल. पूर्तता काय झाली, काय पूर्तता केली, अंमलबजावणी काय केली त्याची. विषय क्रमांक 3 वन काय लक्ष नसतं. विषय असा होता, पुरंदर तालुक्यातील काही रस्ते वन क्षेत्रातून जात आहेत आणि वन विभाग रस्त्याची कामे होऊ देत नाही, तरी रस्त्याच्या कामांना परवानगी आहे. माननीय आमदार संजय चंद्रबाबा जगताप यांच्या सूचनेनुसार आपण वन विभागाला जिथून टोपोशीटला पूर्वी रस्ते होते 1980 पूर्वीचे ते रस्ते सगळे आमदार साहेबांच्या सूचनेनुसार चालू करून दिले. शेतकऱ्यांना तिथे कुठलीही आडकाठी केलेली नाही. जे रस्ते 1980 नंतरचे होते त्याच्यासाठी आपण फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 नुसार रस्त्यांना मंजुरी देत आहोत. त्यानुसार आंबळे, बोगाव असे जे रस्ते आहेत त्यांना आपण मी स्वतः त्याचा फॉलोअप घेऊन त्याच्या वर्क ऑर्डर काढले आहेत. त्याच्यामुळे ते रस्ते आता पूर्वीपासून जे पेंडिंग होते ते असता ढवळेश्वरचा रस्ता किंवा कोपगावचा कानिकमानचा रस्ता त्याला आता मंजुरी भेटलेली आहे. भुलेश्वरचा रस्ता पूर्वी टोपोशीटला होता त्याला मंजुरी देऊन रस्ता तयार झाला भुलेश्वरचा. आपण जो भुलेश्वरचा प्रस्ताव सादर केला होता तो ग्रामपंचायतीने जेवढी लेंथ दिली होती त्याला आपण मंजुरी दिली. आता तुम्हाला जो एक्सटेंड करायचा रस्ता त्याला परत आपण प्रस्ताव सादर करून त्याला पुणे सीसीएफ कडून परमिशन भेटली. त्याच्यासाठी फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 सारखा तो प्रस्ताव म्हणजे वेळ त्यात वाया जात नाही. त्याच्यासाठी जे छोटे रस्ते आहेत त्याला आपण इथून परमिशन देतो पुणे ऑफिसवरून. तर तुम्हाला जर भुलेश्वरचा रस्ता आपण पूर्ण करायचा पूर्वी जशी प्रोसेस केली तशीच करा, त्याला आपण लगेच परमिशन देतो. प्रलंबित प्रकरण जे होते ढवळेश्वरचा रस्ता, कानिकनाथचा रस्ता आणि वाल्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय हे तिन्ही प्रस्ताव मंजुरी भेटलेले आहे. त्याच्यामुळे आता सध्या प्रलंबित काही नाही. पोखरचा एक रस्त्याचा विषय बऱ्याच होता. पोखर रस्ता 25-30 वर्ष वयोटीला होता, आता बंद केला रस्ता. पोखरचा रस्ता मी आमच्या कर्मचाऱ्यांना पाठवून तिथे 1980 पूर्वीचा रस्ता होता का ते टोपोशीटला बघून तुम्हाला सांगतो. रस्ता रुंदा जात नाही. चंदू आमचा जो रस्ता आहे ना त्याच्या रुंदीकरणाची आपण बरेच दिवस फॉलो केलं होतो, परंतु त्या रुंदीकरणाला आपल्याला परवानगी मिळाली नाही. ते नागपूरच्या ऑफिसवरून मला वाटतं कुठल्या ऑफिसमध्ये भोपाळच्या ऑफिसमध्ये गेलेले आहे, अजूनपर्यंत आलं नाही. मग आपण तात्पुरत्या स्वरूपात निर्णय घेऊन जो आता एक जेवढा आपला रस्ता आहे जुना वयवाटीचा तेवढाच रस्ता पूर्ण केलाय.
अजूनही ते भोपाळच्या ऑफिसला पेंडिंग आहे वन खात्यातही, परंतु वन खात्याने आपल्या स्थानिक लेवलला कॉपरेट केल्यामुळे आपण तो रस्ता पूर्ण करून घेतला. तो रोजगार हमी तुमचा पुण्याचे लोक आले होते त्यांना आपण सांगितले की रोजगार हमी तुमचा रस्ता झालाय त्याचा एखादा पुरावा द्या ते 1980 पूर्वीचा, त्यानंतर तो रस्ता करता येईल. जो बोर्डला पाठवला आहे त्याचा प्रस्ताव पुढे पुण्याला जाईल, त्यानुसार त्याला परमिशन. आता सर सध्या बंद आहे. सर जर पूर्वी एखादा रस्ता झाला असेल, आमच्या बुडेश्वरचा रस्त्याचा विषय ती सुदामाप्पा जिल्हा परिषद सदस्य असताना आपण तो रस्ता विद्युत मंडळ टाकून करून घेतला होता. आता तो रस्ता खराब झाला, तो परत करताना परत नव्याने परमिशन घ्यायची का आपल्या विभागाची? मजबूतीकरणासाठी परत परमिशन घ्यायची, पण जर रुंदीकरण आपल्याला करायचं नसेल, आहे त्याच परिस्थितीत जेवढा आहे तेवढाच करायचं म्हटलं तर त्याला तोच दुरुस्त करायचा असेल, त्याचं मजबूतीकरण करायचं असेल तर त्याचा भोपाळा जाण्याची गरज नाही, त्याचं इथं पुण्याच्या ऑफिसमधून मजबूतीकरणाचा प्रस्ताव मंजूर होतो. क्रमांक 3 आहे ना, काय झालंय आपल्याला आठवत असेल त्यापूर्वी ना वन खात्याच्या प्रत्येक रस्त्याला परवानगी घ्यायला लागायची. जो आपला त्यावेळेस ठराव झाल्यानंतर आपण त्याचा वन खात्यामध्ये फॉलोअप केला आणि आता जे 1980 पूर्वी साहेबांनी मला सांगितल्याप्रमाणे त्याचं रिचर आहे ना, सरकारने त्या ठिकाणी क्लिअर काढला की 1980 पूर्वीचे जे काही रस्ते आहेत वहिवाटीचे नकाशावरती वहिवाटीचे त्या रस्त्यांना दुरुस्ती करायला वन खात्याला स्थानिक लेवलला परवानगी देता येते, म्हणजे त्याच्या DFO लेवलला. आणि ती परवानगी आता त्या झाल्यामुळे बरेचसे आपले पंतप्रधान सडक योजनेचे रस्ते, काही ग्राम रस्ते हे आपले बरेचसे त्या ठिकाणी मार्गी लागले. फक्त रस्त्यांच्या रुंदीकरणाला, म्हणजे काय आता जसा किवेवाडीचा विषय काढला, रस्त्यांच्या रुंदीकरणाला आपल्याला परवानगीसाठी पुन्हा नागपूर आणि भोपाळला जावं लागतंय, त्यामुळे त्या रस्त्यांना वेळ लागतोय. परंतु 1980 पूर्वीचे वहिवाटीचे गावांना जोडणारे शेतांमध्ये जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी कमीत कमी लागते, कारण फक्त इथं DFO लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला आपल्याला ती परवानगी मिळते. तर तो विषय आपला जो आहे विषय क्रमांक 3 आपण घेतला होता, त्यानंतर फॉलो करून त्याचा क्लिअर आपण तशा प्रकारे निघालेला आहे. आपल्या सूचनेनुसार काही रस्ते आपण ज्या लोकांना वाढ रस्त्यावर जायला रस्ते नाही असे रस्ते आम्ही फॉरेस्टसाठी यूज करतो असं आपण आपण सुरू ठेवतो. सर 965 नंबरचा हायवे जातो पालखी मार्ग, त्या पालखी मार्गाला दिवे घाटामध्ये आपल्याला रुंदीकरण करावं लागेल. आता त्याची परवानगी आली का यायची का तसं थांबणार, आपल्या नारायणपूर घाटासारखं थांबणार आहे का ते होणार आहे रुंदीकरण? तो हवेलीमध्ये येतो तर त्याला परवानगी आली आहे सगळी, त्याचं टेंडर पण झालेलं आहे. 40 मीटरचा रस्ता आहे आणि ते आपलं दिवे घाटाचं वरचं टोक आहे, तिथं मी तुम्हाला बरोबर हवेलीच्या विभागामध्ये येतं, त्याची परवानगी पूर्णपणे झालेली आहे. आणि तो रस्ता जो आहे तो 4 पदरी आपला घाट होणार आहे आणि सगळं जे कटिंग आहे ते आपण डोंगराच्या बाजूला करतोय. सासवड नगरपालिकेने नगराध्यक्ष असताना स्टोर टँकची परवानगी मागितली, कोणते स्टेज आहे ते त्यासाठी काय करावं? सासवड नगरपालिकेकडून प्रस्ताव आपल्याला प्राप्त होणे बाकी आहे. मी आमदार सीओ साहेबांना पण त्याचा फॉलोअप घेतोय, आम्ही सीओ साहेब पण स्वतः त्याचा फॉलोअप घेत आहे. किती वर्ष हा प्रोसिजर चालू? वाल्याला परमिशन मागून तुम्ही जागा हस्तांतरित करताय, सासवडला का असं नाही? प्रस्ताव आपल्याकडे प्रस्ताव गेलेला आहे तो पूर्वी जो प्रस्ताव गेला होता किती वर्ष लागतात? 6 वर्ष होऊन गेले. पूर्वीच्या प्रस्तावावरती कुठली कारवाई नाही झाल्यामुळे नव्याने प्रस्ताव आपण परत एकदा सादर करायला काही त्रुटी होत्या जुन्या प्रस्तावामध्ये, तर नव्याने प्रस्ताव हे केलेले त्याचा फॉलोअप आपण आता नगरपालिकेचे माध्यमातून सीओ साहेब आहेत का? किती दिवस लागतील प्रस्ताव घ्यायला आणि यांना किती दिवस लागतील? आता वाल्याचा प्रस्ताव आपल्या पाठीमागे पण मंजूर झाला, त्यामुळे सासवडचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोड टँक असल्यामुळे पाण्याचा उपलब्धता काहीच करता येत नाही ना. आपण तो प्रस्ताव पाठवला होता, परंतु काही त्रुटी आल्या
त्यामुळे आपण तो फेर प्रस्तावाची तयारी करून परत पाठवतोय, कारण तो मॅटर सर भोपाळपर्यंत जातो इंजिनिअरिंगपर्यंत सर, तर तो परिपूर्ण प्रस्ताव असल्याशिवाय होत नाही, तो आपण सादर केलेला आहे. आता त्याची फक्त त्रुटी पूर्तता करून देतोय. किती दिवस लागतील त्रुटी पूर्तता करायला? आम्ही आज 15-20 दिवसात देतो. तर पुढे प्रस्ताव परत पाठवलाय साहेब? किती दिवसापूर्वी प्रस्ताव त्रुटी सेट परत पाठवलाय? प्रस्ताव पूर्वीच पाठवलेला आहे. पूर्वी म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 10 महिने 6 महिने सांगा ना. माझ्या अगोदरच्या काळात तुम्ही येऊन किती वर्ष झाले? मी येऊन 2 वर्ष. 2 वर्ष त्रुटी पूर्त होत नाही. कोण त्रुटी पूर्तता करणार? देतो आम्ही इथं करून. साहेब 2 वर्ष झाले होत नाही. याचा अर्थ काय टाईट लेवल पाहिजे का नको काय? आम्ही देतो 15-20 दिवसात पूर्तता करून पूर्ण करतो आम्ही. साहेब प्रस्ताव भोपाळला जाणार आहे का पुण्यात होणार? नाही भोपाळला जाणार. त्याला काय साधारण किती टाइम टेबल? 6-7 महिन्याचा कालावधीचा आपण चांगला प्रॉब्लेम असेल. पाच वेळा तारीख झाले, 5 वेळा तहसीलदार दादा वन खात्याचा विषय का त्याच्यामध्ये? जेव्हा ऐका ना, मला एक विनंती काय करायची होती, आपण सगळ्यांना एक विनंती काय करायची, आपण आहे ना मागचं हे चालू आहे आपला मागच्या याच्यामध्ये जे मी सांगितलं त्यावेळेस काय होतं की वन खात्याचे जे छोटे राव त्यांच्या बाबतीमध्ये आलं होतं, आपल्या अजून मिटिंग सुरू व्हायची आहे. म्हणजे आता ते आमचा तर एक एक विषय आपण घेऊयात. मागचा 3 नंबरचा जो विषय होता वन खात्याचा तो आता साहेबांनी सांगितलेला आहे, मी सांगितलं की त्याच्यामध्ये क्लिअर ते सुरू झालेलं आहे. आता जे चालू विषय आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे घेऊ. सरांनी जो सुचवलाय सासवड नगरपालिकेचा मी स्वतःही फॉलो घेतो सर, आणि लवकरात लवकर तो प्रस्ताव सादर होऊन वन खात्याने त्याची परवानगी कशी लवकरात लवकर त्याच्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करू. आणि दुसरा एक विषय बायपास हवे गेलाय ना, तिथून डॉक्टर म्हणायचं अंतर लय तर 100 फुटावरती, तिथून पण ते वन खात्याचा वड आहे, मग तिथून जरी झाला तरी काय प्रॉब्लेम नाही. आपण घेऊया डॉक्टर माहिती विषय कोंड्याचा रस्ता आपण इकडून डांबरीकरणाचा रस्ता घेतलाय घाटापर्यंत. आपण स्वतः खासदार स्वतः सगळे अधिकारी तिथपर्यंत जाऊन आलो, खालून रस्ता डांबरीकरण आलेला आहे आणि मधला जो ऑफिस राहिला तो ऑफिस जाऊन खात्याने अडवलेला आहे. आता वन खात्यातून गेलेला आहे, त्याला अडवलं नाही कारण 80 फुटाचा रस्ता आहे. तर तो रस्ता सुद्धा मोकळा करून देण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात याव्या. आजच्या मीटिंग मध्ये आपण ठरवूयात आपण जेणेकरून केवळ ते कोंडे हे दोन्ही गावात जोडली जातील आणि तो वन खात्याची त्याच्यासाठी परवानगीसाठी फॉलो करून लवकरात लवकर परवानगी देतील. हॅलो सर, सकाळी बाजारातले बेकार परिस्थिती झाली, पावसाने उभं राहताना काहीतरी नियोजन करावं असं लागलं. लय चिडचिड झाली, माल सगळा काढला, तुटी भरली. बाजाराचा विषय सुद्धा मी सासवड नगरपालिकेचा ज्यावेळेस हे आहे त्यावेळेस आपल्याला सांगतो बाजाराच्या विषयावरून काय निर्णय घेतलाय. पुढच्या आठवड्याभरामध्ये आपण बाजार शिफ्ट करतोय दुसऱ्या जागेवरती, तिथं चिखल होणार नाही, चांगल्या प्रकारची जागा तिथं. एक मिनिट ऐका ना, मला काय विनंती करायची, मागच्या विषय जे आहेत ना, मागचे आमचं विषय जे आहेत ना त्याच्या मंजुरीचा विषय चाललेला, त्याच्याचे प्रश्न आपण देतो की त्याची पूर्तता काय झाली. आपण मागे जे ठराव केले ते परत एकदा ना वन खात्याच्या संदर्भात आपण बोलणार आहे, त्यावेळेस जर राजा विषय मांडले आपण तर मला वाटतं अध्यक्ष बरोबर. सर नमस्ते, मी चंद्रकांत बोरकर, नारायणपूर ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. जे वन खात्याचं जे आपलं रानवारा डाब आहे, रानवारा डाब्यापासून पोखरला जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता फक्त यात्रेच्या काळात ठराविक वेळेपुरताच मर्यादित फक्त खुला केला जातो वन खात्याच्या मार्फत. पण आताच्या गुरुपौर्णिमेला एवढी भयंकर गर्दी की 4-4 तास लोकांना थांबावं लागलं. तर आता हे सर म्हणतात तसं की 1980 पूर्वीचा पुरावा आम्ही शोधतोय ग्रामपंचायत मध्ये, पुरावा काही सापडत नाही.
त्याच्यावरती दादा जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस पत्र दिलेलं होतं, ते पत्र पण जिल्हा परिषदला काय सापडत नाही म्हणजे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल किंवा नवीन काय जोडावं लागेल, कारण 4-4 तास यात्रेच्या काळात आता ह्या गुरुपौर्णिमेला लोकांना 4 तास ट्रॅफिक मध्ये थांबावं लागलं. त्याच्यासाठी नवीन काही असं तर ते तसं प्रस्ताव देऊन रोड खुला करून घ्यावा ही एवढी विनंती करतो. आपण सांगितलं तर बरोबर. सरांच्या सूचनेनुसार दत्त जयंतीला आपण तो रस्ता खुला करतो, कारण ट्रॅफिक मॅनेजमेंटला पोलिसांनी स्वतः आपण वैयक्तिक सरांची रस्ता खुला केला. कारण पोलीस प्रशासनाचं पण असं म्हणणं होतं की ट्रॅफिक ड्रायव्हर करायला तो रस्ता लागतोय आणि इतर दिवशी बंद करण्याचं कारण म्हणजे पुढे एक प्लांटेशन आहे. लोक रस्त्याने जाताना ते सगळं प्लांटेशन खराब करतात म्हणून आपण फक्त बंद ठेवतो. जर तो रस्ता परत सुरू करायचा असेल तर त्याचा फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टनुसार त्याचा प्रस्ताव सादर करा, त्याचा रेटसर फॉलोअप घेऊन आपण लवकरात लवकर रस्ता सुरू करू. फॉरेस्टच्या संदर्भात मला एक प्रश्न आहे. राजेवाडी घराच्या मागे 17 ते प्रतिमा सासवड ते सुद्धा रस्ता 61 याच्यामध्ये 4 किलोमीटरचा रस्ता आहे. तो पूर्वी फॉरेस्ट तयार केलेला आहे. फॉरेस्ट करून रस्ता जवळपास 90 अंतराचा आहे. दोन्ही बाजूला फॉरेस्ट रस्ता चालू आहे. लोक आता जी एमसीपीची लाईन चालू आहे त्याच्यामध्ये राजेवाडीच्या जवळून आणि पिसरेच्या मधला जो रस्ता आहे त्याच्यामध्ये लाईन थांबवलेली आहे. त्याच्यामध्ये जर अधिकारी एमसीपीचे जर अधिकारी असतील तर काय अडचण आहे तुम्ही सांगावी, कारण तो 3 गावांना पाणी जाणार आहे. राजेवाडी, केतोडी आणि आंबळे तिन्ही गावांना पाणी तिथूनच जाणार आहे. पूर्वी लाईन झालेली होती पण आता मात्र ते काम थांबलेलं आहे. एमजीपीसाठी सर आपण आपल्या प्राप्त होतात ती ते स्थानिक लेवलला त्याला मंजुरी भेटते. त्याला फॉरेस्ट राईट ऍक्ट पासून त्याला आपण मंजुरी देतो. आपल्याकडे एमजीपीचे जेवढे प्रस्ताव सादर झाले त्याला तात्काळ मंजुरी देऊन एमजीपीची कामं सुरू आहे. एमजीपीचे अधिकारी आले ना एक थोड्या वेळात किंवा आपण तिथं उत्तर देऊया. नमस्कार. कुंभारवळ ते कोथळ नाजरे आणि रानमाळा तो रस्ते इतका बेकार झालाय की तिथून जातात ते टू व्हीलरवाले सुद्धा जातात. तर तो रस्ता तयार करून द्यावा नाही. आमदार साहेब, विषय फॉरेस्टच्या संबंधाचा आहे आणि एक गोष्ट मला अजून सांगायची की फारसं काही स्थानिक पातळीवर आणणार नाही असं थोडं तुमच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आहे. पण मधल्या काळात कार्यकर्त्यांनाही माहिती असावं, आपल्याला माहिती असणारच आहे. आम्हाला पिसरव्याला दवाखान्यासाठी जागा पाहिजे आणि शासनाचा जी आर आहे की 1 हेक्टरपर्यंत जागा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, पाण्याची टाकी, स्वच्छता गृह, या सगळ्या कामासाठी शासनाची केंद्र शासनाचं जे आहे. पण कार्यकर्ते त्याचा पाठपुरावा करायला कमी पडतात आणि त्याची माहिती अशी माझी की बरोबर असावी की 1 हेक्टर जागा आपल्याला देता येते पण ती जागा मात्र विकत घ्यावी लागते. अर्थात विकत घ्यायला सुद्धा ऑडिटेबल आहे, त्याला काही नगरपालिका सासवड किंवा ज्यांना घ्यायची त्यांना परमिशन मिळते पैसा उभा असतो. परंतु कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की या सगळ्या जागांच्यासाठी थोडा पाठपुरावा करायची गरज आहे. पिसरव्याचा आमचा प्रस्ताव काकी आता सांगत होते की दवाखाना मंजूर आहे पण 1 हेक्टर जागा असल्याशिवाय आपल्याला दवाखाना करता येत नाही. आता नवीन आपा बेलसरचा पॅटर्न केला, काठीवाडीचा केला म्हणून आपण ते घातलेले आहे, त्याच्यात आपणही लक्ष देत आहे. पण ह्या जागेचा पाठपुरावा करण्यासाठी थोडं स्थानिक पातळीवर सुद्धा मदत व्हावी. आम्ही गेलो तरी प्रस्ताव दाखल केला आहे, तिथून तो भोपाळला जाईपर्यंत माझी विनंती आहे की आमदार या नात्यानं सुद्धा आपण पाहावं आणि कार्यकर्त्यांनी या पद्धतीच्या जागा मिळतात, घेता येतात, कुठलंही सार्वजनिक काम अडणार नाही याच्यासाठी शासनाचा हा प्रचलित नियम आपण वापरावा आणि सकारात्मक जरा भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी विनंती. सर कोणी या संदर्भात बोलतोय मी सॉरी 15 दिवसापूर्वी दादा मी कोर्टला गेलो होतो या प्रस्तावासंदर्भात की सरगावात सुमारे 9 कोटी रुपयाचं हॉस्पिटल मंजूर आहे जेडपीचं, परंतु ती जागा उपलब्ध नसल्यामुळे तो हॉस्पिटल होईना. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट असं म्हणते की तो 7-12 लाख होते की सर्व ग्रामपंचायतीचे नाव आहे
पण तुमचा एक काहीतरी जे आहे तो आम्ही सही केला होता, त्याच्या अन्वये तिथं आपल्याला हॉस्पिटल करता येत नाही. पण मला वाटतं हॉस्पिटल करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. सुमारे आपण 2.5 हेक्टरच्या वरती जागा असेल तर त्याच्यामध्ये आपण जागा द्यावी लागते. हॉस्पिटल करता येत नाही असा विषय नाही, त्याचा फक्त प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो. प्रस्ताव आम्ही दिला आहे. प्रस्ताव आपल्या बोर्डच्या ऑफिसच्या पुढेच आहे. मी स्वतः 15 दिवसापूर्वी बोर्डच्या ऑफिसला गेलो, कांबळे साहेबांना भेटलो. कांबळे साहेबांना बोललो की हा प्रस्ताव तुम्ही लक्ष घाला. मागच्या आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याचा फॉलो केला होता. त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं की आपला प्रस्ताव बोर्डच्या पुढे जाईल ना, तर तुम्ही जर थोडं सहकार्य करून तो प्रस्ताव आपला बोर्डच्या पुढे गेला म्हणजे बरं होईल. कारण आता हे हॉस्पिटल काही जास्त दिवस लागणार नाही, थोड्या दिवसात ते रद्द होऊन जाईल. 4 वर्ष झाले कंप्लीट त्याला ते मंजूर होऊन एक 6-7 महिन्यामध्ये ते कॅन्सल होईल. तर ते कॅन्सल झालं काय करायचं, याचा जबाबदार कोण? नाही, हॉस्पिटल अडवतं अशी भूमिका नाहीये. हॉस्पिटल मंजुरीसाठी फक्त प्रस्ताव सादर करावा लागतो. सरांनी जसं सांगितलं तशी जागा विकत घ्यावी लागत नाही फॉरेस्टची. कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मध्ये ते पैसे जमा करावे लागतात. ते इतर ठिकाणी यूज होतात, प्लांटेशनसाठी, हे फॉरेस्ट वर्कसाठी यूज होतात. ते पैसे जमा करायचे त्या संस्थेने, पंचायतीने जमा करायचे. जी एजन्सी असेल त्यांनी पैसे जमा करायचे. आणि तो एरिया किती त्याच्यावर त्याचं कॅल्क्युलेशन तो वरतून येतो डायरेक्ट तुम्हाला किती पैसे भरायचे. आणि पिसर्वेचा विषय काहीतरी त्रुटीवर आहे ते, त्या त्रुटी मी तुम्हाला सांगतो. आपण जरा तो प्रश्न पुढे पाठवा. मदत करा. विषय क्रमांक 4 तहसीलदार साहेब पुढे आल्यानंतर त्याबाबतीत चर्चा होईल. त्यानंतर पुढचा विषय क्रमांक 5 सासवड ते पोपदेव रस्ता 4 पदवीकरण होण्याबाबत. आता काय राहिलं साहेब ज्यावेळी पदवीकरण जागा होईल ना त्यानंतर आपण प्रश्न उत्तराला वेळ देणार आहे, त्यावेळी विचारावं. आपण तुकाराम मंदिरासाठी 3,99,00,000 लाखाची मंजुरी आलेली आहे 2023 ला. आता 24-25 झालेली एक पैलू पण अजून त्याच्यावर पुढे कुठलीही कारवाई झालेली नाही. तर आम्हाला त्याच्याविषयी थोडी माहिती पाहिजे की जेणेकरून आम्ही थोडा फॉलो करू. शिवडीचा प्रस्ताव आणि आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आमदार साहेबांनी स्वतः फॉलोअप घेऊन तो प्रस्ताव मंजूर केला होता. तो पर्यटनमध्ये विषय आहे. फॉरेस्टचं पर्यटन जे डेव्हलप होतं त्याच्यामध्ये तुकाई माताचा जसं भुलेश्वर डेव्हलप झालं, कानिपनाथ, जेजुरी, वाघडोंगर, तसं आमदार साहेबांच्या स्वतः सूचना होत्या की तुकाई मातेचा विषय घ्या. त्यानुसार आपण सर्व प्रस्ताव फॉलोअप घेऊन त्या तुकाई माताला मंजुरी भेटलेली आहे. फक्त निधी त्याच्यासाठी प्राप्त नाही. निधी ह्या वर्षी आपण नवीन फेरप्रस्ताव सादर केलेला आहे निधीसाठी. ह्या वर्षी जर निधी प्राप्त झाला तर तिथे तात्काळ काम सुरू करतो. परत विषय फॉरेस्टचा आमचा विषय की आमच्या भुलेश्वरला चालू आणि आपलं जागा आहे. तर आज त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आम्हाला गाड्या पार्क करायला सुद्धा बाजूला जागा नाही. फॉरेस्टच्या बाजूला खाजगी शेतकऱ्यांची जमीन आहे आणि श्रावण महिन्यात दर सोमवारी ते 1 ते 2 लाख भाविक येत असतात. सर गाठातली आता परिस्थिती अशी आहे की प्रचंड झाडं झुडपं वाढलेली आहेत. त्या ठिकाणी अपघात होण्याची प्रचंड शक्यता आहे. तर ती कॉर्नरची जी झाड आहे तेवढी एक आपण काढावी. आणि फॉरेस्ट मध्ये जर पार्किंग साठी आम्हाला मुळात ती जागा 134 हेक्टर पूर्वीच आमचं गायरान होतं गावचं, ते आपल्याकडे देखभालीसाठी दिलं आणि ते नंतर आपलंच झालं. आज आम्हाला त्या ठिकाणी पार्किंग साठी सुद्धा जागा नाही. तर ते सर जर आपल्या माध्यमातून मोकळ्या जागेत पार्किंगची जर व्यवस्था केली तर महिनाभर तर तो प्रश्न फार मोठा आहे आणि तो मार्गी लागेल. ह्या वर्षी खासगी शेतकरी त्या ठिकाणी पार्किंग करून देणार नाहीत. हा ऐन यात्रेच्या काळात वादाचा विषय त्या ठिकाणी उभा राहण्याची शक्यता आहे. डीपीडीसी जेव्हा डीपीडीसीचं आता सध्या आमदार साहेबांच्या सूचनेनुसार एक पत्र आलेलं आहे की भुलेश्वरसाठी 49 लाखाचा निधी प्राप्त करण्यासाठी त्यांनी एस्टिमेट सादर करण्यासाठी सांगितले आहे. तर त्यात सर आपण पार्किंग शेडचे एस्टिमेट सादर करता येईल. आज आमदार साहेबांनी या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो.
सासवड शहरातला एक महत्वाचा प्रश्न आहे. सासवड शहरामध्ये विविध समाजाचे लोक राहतात, पण भटक्याविमुक्त समाजासाठी अजूनपर्यंत सासवड शहरामध्ये दफनभूमीची व्यवस्था नाही. सासवड नगर परिषद ही महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्यात जुन्या नगर परिषदा, इंग्रजांच्या काळापासूनच्या ज्या नगर परिषदा आहेत त्याच्यामध्ये सासवड नगर परिषदेचा सुद्धा या ठिकाणी खास करून उल्लेख केला पाहिजे. आपण जर शेजारी जेजुरी शहरामध्ये गेलो तर तिथं 3 ते 4 एकराची दफनभूमी विविध समाजांसाठी त्या ठिकाणी आपल्यानंतरचं या तालुक्यातलं दुसरं शहर आहे तरी सुद्धा जेजुरीमध्ये अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी दिसते. आणि सासवड हे तालुक्याच्या ठिकाणी आणि सासवड ह्या तालुक्याचं सगळ्यात मोठं गाव आहे, पण तरी पण या गावामध्ये याची व्यवस्था या भटक्याविमुक्त समाजांसाठी त्यात वेगवेगळे समाज आहेत पण त्याच्यासाठी व्यवस्था काही दिसत नाही. आम्ही बऱ्याचशा वेळेला नगर परिषदेची या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधला पण त्याचा पाहिजे त्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळला नाही. या प्रश्नांसाठी खास करून काकांची आठवण होते. काकाचा असते तर 2 मिनिटांमध्ये तो विषय मार्गस्थ करून टाकला असता, पण आमदार साहेबांना मी ठिकाणी विनंती करतो की ते समाज खरे वंचित समाज आहे ज्यांना हात द्यायची गरज आहे अशा समाजाचा प्रश्न आज कित्येक वर्ष भिजत पडलेला आहे तर अधिकृतपणे त्या विषयासाठी आपण विचार करावा अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि थांबतोय. सासवड नगरपालिकेचं एक आरक्षण आहे जे आपण करेचा ब्रिज आहे ना त्याच्या पलीकडे. सर त्या आरक्षणाच्या बाबतीत भूसंपादनाचा प्रस्ताव पण माननीय प्रांत महोदयांकडे सादर आहे, परंतु त्याची मोजणी होऊ दिली नाही. आपण 2दा-3दा मोजणीची नोटीस दिली परंतु तिथले वहिवाटदार किंवा कोणता आवाज नसते मोजणी होत नाही. काय झालेलं आहे मला सगळ्या लोकांना सांगायचंय की मागचे 5 वर्ष आपण टीपीच्या बाबतीमध्ये सातत्याने फॉलो करतोय. सासवडकर साहेब आपल्याला माहिती आहे की जाहीरमध्ये सांगतो इथे आपले जे भटक्याविमुक्त समाजासाठीची स्मशानभूमी होती तिथं बिल्डरच्या माध्यमातून आम्ही सातत्याने टीपी स्कीमला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पत्र दिले, नगरपालिकेला पत्र दिले, मी ती स्कीम थांबवण्यासाठी सुद्धा पत्र दिले. आजच्या आमसभेमध्ये त्वरेने ना त्याच्यावरती कारवाई करावी. आज गेली 100 वर्ष बरोबर ना सासवडकर साहेब भटक्याविमुक्ती समाजाच्या लोकांचं दफन त्या ठिकाणी होत होतं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई तिथं केली गेली नाही. आज आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या समोर आमदारांचा विरोध असताना ग्रामस्थांचा विरोध असताना बिल्डिंग उभी राहते. तुम्ही दुसरीकडे इतर लोकांच्या जमिनीवरती त्या ठिकाणी दफनभूमीची आरक्षण टाकताय आणि अक्षरशः म्हणजे ना राज्य सरकार पण लूट करतंय आणि अधिकारी सुद्धा लूट करतात मला वाटतंय. आणि माझी स्पष्टपणे भूमिका आहे की पहिलं ते काम आहे ना आजच्या आमसभेमध्ये ठराव घेऊन आहे ना ते काम त्वरित थांबवावं, त्याला स्टे द्यावा. पूर्वी डीपीने जे आरक्षण ठेवलं होतं ते आरक्षण अबाधित ठेवावं. डीपीने आरक्षण ठेवलं होतं ते आरक्षण का बदललं गेलं माहित नाहीये. तेही आरक्षण अबाधित ठेवावं आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय त्या ठिकाणी तर तो भ्रष्टाचार पहिला थांबला पाहिजे. आणि बांधकाम अधिकाऱ्यांनी सुद्धा एखादं काम नगरपालिकेमध्ये होत असताना बांधकामाच्या बाबतीमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बघितलं पाहिजे की त्याचा वापर पूर्वी काय होत होता. नगरपालिकेमध्ये त्याच्या नोंदी आहेत, नोंदी असताना सुद्धा त्या ठिकाणी परवानगी दिली कशी गेली. नोंदी असताना सुद्धा त्या ठिकाणी जे मृतदेह 100 वर्ष मृतदेह दादा 100 वर्षापासून 2016-17 पर्यंत त्या ठिकाणी 18 पर्यंत 19 पर्यंत मृतदेह त्या ठिकाणी काढले गेले. त्यांचा विधिवत आणा बरोबर ना विधिवत केले गेले. मग ते कुठं गायब झाले. नगरपालिकेच्या हे निदर्शनात कसं नाही आलं. नगरपालिकेच्या पावत्या आहेत त्याच्या आणि हे सगळं रेकॉर्डवरती घ्यावं. आणि त्वरेने तुम्हाला पत्र दिलेलं असताना कारवाई का नाही झाली. बांधकामाच्या बाबतीमध्ये आज आपण म्हणतो की दुसऱ्यांना आज इतर लोक जमिनीला कसा विरोध करणार नाही. इतरांच्या जागेत जाताना कशी विरोध करतील. दफनभूमीचे नगरपालिकेची रिसीट आहे. नगरपालिका आहे का नाही तात्पुरतं साहेब रिसीट वरती लिहिलेलं आहे ना कुठे कुठे दफन केलेलं आहे त्याचं. जरी ती प्रायव्हेट जागा असेल पूर्वीची तरी सुद्धा त्या ठिकाणी दफनभूमी म्हणून वापर होत होता. मग त्याच्यासाठी पण समाजाने भांडलं पाहिजे. आम्हीही नागरिक म्हणून भांडलं पाहिजे. मीही आमदार म्हणून भांडलं पाहिजे आणि ह्याचा कुठेतरी मोक्ष त्या ठिकाणी झाला पाहिजे. ठराव द्यावा त्वरित ते बांधकामाला स्टे द्यावा, बांधकाम थांबवावं. दुसरं म्हणजे त्याची सदर चौकशी व्हावी. जुनं
डीपी मध्ये जे जुनं आरक्षण आहे ते तसंच्या तसं ठेवावं आणि त्या जुन्या आरक्षणाप्रमाणे आजही तिथे रिकाम्या जागा आहेत भरपूर जुन्या आरक्षणामध्ये, बरोबर. वरेने त्या ठिकाणी जसं चासवडकर साहेबांची मत आहे, इतर सर्व समाजांच्यासाठी मोठी जबरदस्ती त्या ठिकाणी होतीये. डीपी प्लॅन मध्ये जसं रिझर्वेशन होतं ते लगेच अंतर्भूत करून घ्यावं आणि अधिकचं जर असलं तेही करावं. म्हणजे मला विरोध नाहीये की अधिकचं रिझर्वेशन आहे त्याला, तेही जुनं आहे, तेही रिझर्वेशन त्या ठिकाणी करावं. मला आता प्राण मॅडमने सांगितलं तर सातत्याने विरोध होतोय, त्यालाही आम्ही फॉलो करू. पण ही दुरुस्ती पण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे एकाला सोडायचं आणि दुसऱ्याला धरायचं हे बंद केलं पाहिजे पहिले. नंबर 124 घ्या तर मंजूर आहे सगळ्यांना ठरावा. हा मध्ये आलाय ठराव, परंतु मी घेतो आणि माझी विनंती सगळ्यांना आपण पहिले मागील आमसभेचे विषय घेऊयात आणि त्याच्यानंतर मूळ विषयांवरती स्थिती देऊया. विनंती आहे सगळ्यांना प्लीज. धन्यवाद. विषय क्रमांक 4 जो आहे तो अजून तहसीलदार महोदय येत आहेत, काही इश्यूज आहेत त्यामुळे त्यांना पोहोचायला थोडा वेळ लागतोय. विषय क्रमांक 5 आपण घेऊया. सासवड गोमदेव रस्ता 4 पदरीकरण होण्याबाबत. सदरील रस्ता हा कार्यकारी अभियंता प्रकल्प विभागाच्या अंतर्गत हायब्रिड एन्युटी मॉडेल अंतर्गत प्रस्तावित झालेला आहे. सध्याचा रस्ता हा 7 ते 7.5 मीटरच्या रुंदीने असून 10 मीटरच्या रुंदीने करण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात केलेला असून 43 किलोमीटर लांबीसाठी शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे. 10 मीटरच्या रुंदीने 7 ते 7.5. मी सांगतो आता, सॉरी मी आता अधिकाऱ्यांच्या वतीने बोलतो, पण तुम्हाला माहिती आहे त्याची म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपला जो 4 नंबरचा ठराव होता त्याच्यामध्ये जो कोंडवा ते सासवड रस्ता आहे तो आता 5-5.5 मीटरचा मला वाटतं आपण 7 मीटर केलाय. दोन्ही बाजूला त्या ठिकाणी 1.25 मीटर म्हणजे ते वाढवलेलं आहे आणि 7 मीटरचा तो रस्ता केलेला आहे. आता हॅकचा प्रस्ताव आपला मंजूर झालेला आहे. सासवड म्हणजे कोंडव्यापासून सासवड पर्यंत, सासवड पासून म्हणजे वीरपाटी पासून ते वीर मार्गे सारोळ्या म्हणजे जो हायवे जुना महाडचा वाटा कॉलनी पर्यंत त्या हायवे पर्यंत जोडला जाणारा तो रस्ता आणि हा सगळा रस्ता जो आहे तो हॅक मधनं होतोय. ज्याप्रमाणे बेलसर ते उरळी कांचन रस्ता झालाय किंवा बोरगावचा रस्ता झालाय तशा प्रकारे हा पूर्णपणे रस्ता होतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा खूप वाहता रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्याला आता परवानगी मिळालेली. त्याची टेंडर प्रोसेस सुद्धा पुढच्या महिन्यात होणार आहे, त्याच्यासाठी निधी सुद्धा मंजूर होतोय. त्याला कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही सर. त्याच्यामध्ये बिवरीमध्ये तुम्हाला बरोबर पत्र दिले आम्ही की प्राथमिक शाळा रोडच्या कडेला आहे, तिथं अनधिकृत टपरे आहे, त्याची कुठलीही नोंद नाही, ग्रामपंचायत नाही, कुठं नाही. सरपंचांचंही पत्र आहे तुम्हाला की ते काढावे. तुम्ही सांगताय की आमदार साहेबांचं पत्र तुम्हाला पाहिजे असं मला काही काय मिळाले. गावाने वारंवार सांगितले ते टपरे काढावं. शाळेच्या तिथल्या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही. त्या टपरे तुमच्याकडून काढणार आहेत का? काढणार तर किती दिवसात काढणार ते सांगावं. कारण शाळेचे विद्यार्थी गेट एकाची तिथं त्या गेटवर लहान लहान मुलं असतात, पालकांना 2-2 तास थांबावं लागतं. त्यासाठी तुम्ही किती दिवसात कारवाई करणार ते सांगावं. संबंधित टपरीधारक जे आहेत त्यांना सर आम्ही नोटीस देऊन ते कार्यवाही करतो. तुम्ही याच्या पाठीमागे नोटीस दिल्या होत्या पण कारवाई केली नाही. तुम्हाला कुणाचं म्हणजे काय आहे का दबाव तसं कसं सांगावं? आणि नाही झाली तर तुमच्याकडे किती दिवसात कारवाई करणार? टपरे काढल्या पाहिजे. हो होर्डिंगसाठी ते नोटीस दिलेली आहे. आमच्या जुडिशियलमध्ये जे काही होर्डिंग आहेत ते आम्ही दिशा काढलेले आहेत. मॅडम तुमच्या नोटीस थांबणार नाही. तुमची लाईटीची खांबे जोडवर आहे. तुम्ही कधी वीज मंडळाला पत्र बी दिले नाही. तुमच्या इकडे चूक आहे. तुम्ही पत्र दिले नाही, कारवाई करू आणि नोटीस देऊ. हे कोणी उत्तर नको आम्हाला. तुमचे खांब सुद्धा रोडच्या रुंदीकरणामध्ये आले. तुम्ही तसं एमएससीला पत्र बी दिले नाही. खांब रुंदीकरणामध्ये काम करा म्हणून दिलं तर तुम्ही ती कारवाई करणार नाही. पावसाळा दिवस आहे, शेतकरी रोडच्या कडेला मागे काय बसतात. रस्ता रुंदीकरणाचा हा विषय आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठी वारंवार झाडे पडतात, झुडपे पडतात आणि त्याच्या वेळेस हा रस्ता वनवे असल्यावर वनवे नाही, त्यामुळे खूप अडचण होते. त्यामुळे तुम्ही लक्ष घालत नाही.
काढून घेतो. आम्ही ग्रामपंचायतीची कारवाई केली. होल्डिंग धारकांना आम्ही रितसर नोटीस दिलेल्या आहेत. काही जे काही ज्युरिडिक्शन मध्ये आहेत ते आम्ही स्वतः काढलेले आहेत. होल्डिंग काढलेले पण त्या होल्डिंग धारकांनी आम्हाला कोर्टात केले, आमच्यावर केस केलेली. ते आमच्या ज्युरिडिक्शन रस्त्यावरचे जे ज्युरिडिक्शन आहे तेवढेच आम्ही दिलेले आहेत. बाकीच्या आमच्या हद्दीतले जे रस्ते आहेत त्यांच्यावरतीच आम्ही केलेले आहेत. ग्रामपंचायतीचा विषय तो ग्रामपंचायतीच्या हद्दीतले जे आमच्या MDR आणि SS रोडवरती आहेत त्यांनाच आम्ही रोडवरचे होर्डिंग आम्ही काढलेले आहेत. जे राहिलेले आहेत ते आम्ही 15 दिवसात काढून घेऊ. नाही, खडीवशी चौक ते KJ कॉलेज रस्ता आमच्या हद्दीत येत नाही. हवेली 2 हवेली 2 उपविभाग आहे त्याच्या अंतर्गत येतो. येवलेवाडीच्या फाट्यापर्यंतचा रस्ता आहे ना तो पुणे महानगरपालिकेमध्ये येतो आणि येवलेवाडीचा जो चढ सुरू होतो घाटाचा तिथून हवेली 2च्या अंतर्गत संपूर्ण घाटाचा रस्ता येतो. मधल्या काळामध्ये काय झालं की महानगरपालिकेने ड्रेनेजच्या कामासाठी तो रस्ता आपण तयार केला होता पण तो ड्रेनेजच्या कामासाठी पूर्णपणे खोदला गेलाय. दुसरं म्हणजे तिथे जे लेप्रोसी हॉस्पिटल आहे त्या लेप्रोसी हॉस्पिटलच्या कंपाऊंडचं काम चालू आहे. त्यामुळे सुद्धा तो रस्ताही आता रुंद होतोय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खड्डे खूप मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. महानगरपालिकेनं पत्र दिलेलं आहे त्यांच्या हातीमध्ये त्वरेने खड्डे बुजवावेत म्हणून, कारण ते सगळे ड्रेनेज लाईनमुळे अख्खा ड्रेनेज जो आहे तो रोडवर केलेले चेंबर्स त्याचे आणि त्या ड्रेनेजची साईज मोठी असल्यामुळे खूप मोठ्या अर्धा रस्ता खोदला गेलेला आहे. तर ते पुणे महानगरपालिकेला सांगितलेले पूर्ण तो रस्त्याचं दुरुस्ती करून घ्यायला. मी मांडरवरून आलेलो आहे. गेल्या वर्षी मांडर योजनेअंतर्गत तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज केला होता. विषयांतर जोड नका, फक्त आपला रस्त्याचा विषय होता. पत्रकारांना विनंती काय झालंय PWDचा विषय होता. हॅलो साहेब आपल्याला मागील प्रोजेक्ट मागे करायचे त्या विषयाबद्दल बोला. पुन्हा नवीन विषयाचं रिपीट आपल्याला करायचे दिवस सुद्धा पूर्ण नाही. काय होतं नवीन विषयाचा तात्पुरता नव्याने काढला. पत्रकारांना विनंती विषय आज सगळे विषय झाल्याचे मीटिंग संपणार नाही आपली. एक मिनिट आहे का PWDच्या हद्दीमध्ये जे होळीत असतील ते त्वरेने काढण्याच्या बाबत सूचना केल्या होत्या. PWDच्या हद्दीत आहे का ते होळी कुठलं ओढ्यामध्ये होल्डिंग आहे. ओढ्यामध्ये तहसीलदारांच्या पण कारवाई झाली पाहिजे. जर ओढा आहे गावचा त्या ओढ्यामध्ये होल्डिंग केले ते बी झालं पाहिजे. ते PMIDच्या हद्दीमध्ये येतात. PMIDच्या अधिकाऱ्यांना आपण त्याच्या बाबतीत प्रश्न विचारतो आणि PMID वाल्यांना प्लास पाडवणे त्या ठिकाणी सूचना आणि पत्र दिलेलं आहे की सदर त्यांच्या हद्दीमध्ये होळी सगळे काढावे. अध्यक्षाचा विषय नंबर 5 आपण तो ठराव करूयात. आम्हाला विषय लिहायला बोलायचा. विषय नंबर 5 घ्या. विषय क्रमांक 5 घ्या. सासवड पोगदेव रस्ता विषय क्रमांक 5 झालाय. विषय क्रमांक 4 फक्त पेंडिंग आहे. विषय क्रमांक 6 विषय क्रमांक 6 होता कर्जमुक्तीचा होता. ताई 2 मिनिटं लागतात फक्त. हा विषय क्रमांक 6 महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा फायदा त्यावेळी 2018च्या शेअरिंगच्या संदर्भामध्ये होता. तर त्याच्यामध्ये बरीचशी पूर्तता त्यावेळी झाली 2020ला आणि त्यानंतर सरकारने नव्याने कर्जमाफी दिली.
त्यामुळे आपण तो विषय जो आहे 6 क्रमांकाचा त्याच्यामध्ये मला वाटतं बरीचशी पूर्तता ते 2018चे पैसे आले नाही. ऐका ना हा जुन्या कर्जाचा विषय आहे 2017च्या 2000 आता जे आपण म्हणताय ना अनुदानाचा तो आपण वेगळा विषय घेऊया. त्याचा ठराव आपल्याला करून सरकारला आतापर्यंत नव्याने ठराव करताय. तर विषय क्रमांक 7 आहे शेतकरी पंपांना वीज कनेक्शन ताबडतोब मिळावे, शेती पंपांना वीज बिल माफ करण्याबाबत. 2020चा प्रस्ताव आपला आता मान्य झाला. 2020ची मागणी मान्य झाली. 2023 ला झाली. धन्यवाद, आभार आमदार. विषय क्रमांक 7 आणि विषय क्रमांक 11 आहे जे दोन्ही MSCBशी संबंधित आहेत. डिसेंबर पर्यंत 33.33% वीज बिल माफ झालेलं आहे. डिसेंबरमध्ये चाललेले 600 रुपये. दोघी साहेब म्हणून आहे तालुक्या जॉईन झालेले नाही. तात्पुरतं माझ्याकडे ॲडिशनल 124 पवार माझं शांतच्या डिसेंबर महिन्यामध्ये कृषी पंपाची 33% वीज बिल माफ झालं होतं आणि आता सरकारने 7.5 HP पर्यंत माफ केलेले त्याचा अद्यापर्यंत आदेश प्राप्त झालेला नाही. बिलिंग जे मार्चचं आता बिलिंग होणार आहे जूनचं ते आता ह्या 15 दिवसात होईल. 7 HP पर्यंत जेवढं वीज बिल आहे तेवढं माफ साहेब मोठ्याने बोला ना. कसं बोलतात तसं बोला. 3 ते 7.5 ज्या आहे आणि ज्याचा लोड 7.5 मागा पण कनेक्शन चेक करून केलं ते समजा जे खरंच कमी असेल ते लोड आम्ही कमी करून देणार. हो माझं एक विनंती आहे की 7.5 HP पर्यंत ज्यांचे 7.5 HPच्या वरती लोड वाढवलेले आपण इमिजिएटली येणार शिबिर घ्यावं. सरकारचं योजना याच्यावर कारण आपल्या जिल्ह्यातले संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण 50,000 लोक वंचित राहणार जे 7.5 HPच्या वरती आहे. म्हणजे 7.5 HP पर्यंत फक्त हे येणार. तर माझं मत आहे की तालुक्यातला सुद्धा तुम्ही रेशो काढा आणि जे 50,000 मध्ये तालुक्यातले किती लोक शेतकरी त्यांचा रिव्ह्यू घ्या. तर 7.5 HP तर 10.5 HP केलं असलं तर विनंती आहे विनंती म्हणण्यापेक्षा आज ठराव घ्यावा की कनेक्शन जसं असेल तसं द्यावं. लीगल कनेक्शन प्रमाणे ते द्यावं. ज्यांचे 10 HP ज्यांचे कनेक्शन झालेले आहे त्यांचा नक्की सर्वे करून घेतो आम्ही. 7.5 HP ज्यांचे आहेत त्यांचे 7.5 HP प्रमाणे बिल तयार करून देतील. सर्वे करून घेतो आम्ही. पुढच्या एक महिन्यामध्ये MSCB वाल्याला माझी विनंती की तुम्हाला लेखी स्वरूपात पत्र पाहिजे होतं. ग्रामपंचायत नाझरे कप आणि जवळजवळ CO DP होता तेव्हा DP शिफ्ट करायचा होता. आम्ही पत्र देऊन सुद्धा DP शिफ्ट केलेला नाही आणि आम्ही ग्रामपंचायतचं पत्र दिलेलं होतं. आमच्या गावठांमध्ये 5-6 घरावरून मेन लाईन गेलेली आहे. ते म्हणजे ग्रामपंचायतचं पत्र द्या दिले, आमदार साहेबांचं पत्र द्या दिले, आमदार साहेबांचं पत्र देऊन सुद्धा अद्याप त्याच्यावर काही केली नाही. अजून कामकाजाला सुरुवात नाही. देतो करतो हेच चालले. ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचं जे अंदाजपत्रक आहे ते मंजूर केलं आपण DPDC म्हणजे आता त्याची मीटिंग सुद्धा पुण्यात झालेली आहे
आणि आपला पुरंदर तालुक्याचा निधी सुद्धा मंजूर झाला आहे. ते निधी आपल्याकडे प्राप्त करून आपण अहो पण तालुक्याला इतका कोटी निधी आला महावितरणला म्हणत्या, मग ती निधी आला म्हणते तर मग कारवाई त्याच्यावर अजून तुम्ही काहीच केली नाही. कधी होणार ती मेन लाईन, कधी निघणार, डीपी कधी सिद्ध होणार मला सांगा तुम्ही आधी. ती लय धोक्याच आहे. ती मेन लाईन घरावरून गेलेली आहे. वाऱ्या कावऱ्याचा दिवस आहे, पावसाचा दिवस आहे, झाडं झुडूप आहेत, ठिणग्या पडतात घरावर, अतिशय लोक लय घाबरतात. निधी प्राप्त झाला. अहो पण आमदार साहेबांचं आम्ही पत्र दिलं होतं तुम्हाला. काम करणारा निधी आवश्यक आहे. आता मागच्या महिन्यात मंजूर झालेला निधी महावितरणला प्राप्त झाले. तुम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे होतं, सगळं आम्ही पाहिजे ते करून दिलं. निधी प्राप्त झाले की त्वरित करून चालेल. हॅलो, धन्यवाद सरपंच. आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. अनेकरित्या ज्या शेतकऱ्यांच्या बांधांवरती आहे साहेब, आपण कधी सर्वे केल्या का त्या गोष्टीचा? विश्लेषण दिलेलं आहे. वाटाचा तारा उड्या पडले, पिऊनची अवस्था काय? जर शेतकऱ्यांनी सांगूनही तुम्ही जर करत नसाल तर त्याचा उपयोग नाही. ह्या कारवाई तुम्ही आहे ना, जे आम्ही तुमच्यापर्यंत तक्रार न करता तुमची जी काही लोक असतात लाईनमन, ही लाईनमन लोकांनी प्रत्यक्षात घेऊन त्या भीतीची परिस्थिती काय हे पाहिलं पाहिजे. अपघात झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आपल्याला आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे. मेंटेनन्स बाबतीत टेंडर काढलेले, प्रोसेस पूर्ण झालेले, ऑर्डर दिलेले आहेत. पुढच्या आठवड्यात सर्व कामं चालू होतील. स्पेशली जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचे जे डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे त्याचे स्पेशल टेंडर पूर्ण झालेलं आहे. पुढच्या आठवड्यापासून ते कामं चालू होतील. तुम्ही फक्त आश्वासन देऊ नका, त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. नक्की. आणि अजून एक मला प्रश्न असा आहे माझा, की ज्या वेळी तुम्ही एखाद्याला लाईन द्यायची, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कुणाच्या शेताला पोल पे करून घेऊन जाता, परंतु ज्या शेतकऱ्याला अडचण येते मला माझ्या शेतातून पोल काढायचा आहे, त्या शेतकऱ्यांच्या पैसे मी का भरायचे? तुम्ही मला विचारून तुम्ही तुमचे पोल उभे केले का? नाही केले. मग तुम्ही शेतीचे पोल आपल्या शेतकऱ्यांच्याकडे काय घेता? 10,000 घेतात. 10,000 प्रश्न बरोबर आहे. आमदार साहेब, आपली एमएससीबीची योजना होती एक गाव एक दिवस. या योजनेअंतर्गत एमएससीबी वाल्यांनी आमच्या नायगाव गावामध्ये एक गाव एक दिवस काम केलं का? आणि जर केलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं हे माहिती त्यांनी द्यावी. आमच्या गावामध्ये आज रोजी सगळ्या शेतामध्ये मार्गावरचे पोल वाकलेले, तारा खाली कोंबलेले आहेत. या अजिबात कुठलीही दक्षता घेत नाही. आणि आम्ही त्यांना आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला पत्र देऊन सुद्धा, राजवडीच्या ऑफिसला पत्र देऊन सुद्धा त्यांची लोक ग्रामसभेला हजर राहत नाही. मग शेतकऱ्यांचे, आमच्या ग्रामस्थांचे प्रश्न हे जर आमच्या ग्रामसभेमध्ये यांना आम्ही उपस्थित करून विचारणार असतो का, ही लोक उपस्थित राहत नाही. तर ही लोक या आमच्या नायगाव मधल्या एक गाव एक दिवस या योजनेअंतर्गत किती दिवसामध्ये त्या तारा पोल व्यवस्थित करून देणार त्याची माहिती त्यांनी आता मला इथे द्यावी. तर नायगावची माझ्याकडे माहिती नाही, परंतु एक गाव एक दिवस मध्ये स्पेशल लावणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये काम करणे, कनेक्शन आम्ही सगळी घेऊन आलो. जनरल माहिती घेतलेली आहे. आणि एक गाव एक दिवस फक्त दिवस काम करू शकतो. त्याप्रमाणे कामं केली. उर्वरितची कामं असतील त्या कळवा तुम्ही आमच्या ऑफिसला कळवा, उपविभागाला माझा प्रश्न होता की जर माझ्या शेतामध्ये तुम्ही पोल घेऊन गेले मला न विचारता, जर ते पोल शिफ्टिंग करण्यासाठी तुम्ही काय करणार? माझ्याकडनं पैसे घेणार का तुम्ही तुमच्या भरून काढून घेणार? याचा उत्तर मला हवं. जी पूर्वी लाईन टाकलेली आहे केलेल्या पॅटनुसार आपण शेती ज्या ठिकाणी आहे एने प्लॉटमधून आपण कधी लाईन टाकत नाही, परंतु त्या शेतकरी हा प्रत्येक सर ऐका, शक्यतो आपण बांधावरून लाईन टाकत आहे. शक्यतो जेवढे आता ज्या नवीन लाईन करतोय आपण ह्या सर्व बांधावरून लाईन करतोय, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठे अडचण येता कामा नये. शेतकऱ्याची आम्ही परमिशन घेतो की यातून ठिकाणं टाकली तर चालेल का, आणि त्यानंतर लाईन आम्ही टाकतो.
मला जे कमिशन लावून घेतले त्याला मी 5 व्यक्तीचा डिपॉझिट भरलं अर्ज केला त्याचं 7.5 डिपॉझिट भरलं अर्ज केला त्याचं 12.5 लाख एकच काय हा बदल का झाला गाव मेरा शोधा कनेक्शन तुमचं कधीच आपण बघून चेक करू. आता नवीन जे ऍप्लिकेशन करतो आपण ग्राहकाला ऑनलाईनच ऍप्लिकेशन करायला लागते आणि ग्राहकाने जेवढा एसटीची मागणी केली असेल त्यानुसारच सगळी प्रोसेस होते. त्याच्यात ऑनलाईन सिस्टममध्ये बदल करता येत नाही. पण पूर्वीचे जे जुने कनेक्शन आहेत ते ऑफलाईन पद्धतीने होते. जर तुमच्या मागणी आणि आताच्या बिलावरती एसटी मध्ये तफावत असेल तर आपण ते दुरुस्त करू. 17-18 मध्ये ऑनलाईन प्रोसेस आहे. ऑनलाईन मध्ये झाला गोंधळ आहे. ऑनलाईन जर केला असेल तर ते करता येत नाही. होतच नाही तसं. पूर्वीचे जे जुने कनेक्शन होते ऐका तुमचं तसं अर्थ द्या आपण त्याला दुरुस्त करू. पूर्वीचे जे कनेक्शन होते जुने बऱ्याच ठिकाणी बिलीवरती 3 एचपीचे कनेक्शन होते. प्रत्यक्षात 5 एचपीचे वापर होते आणि ते तुम्ही त्याची चौकशी करा. कोण शेतकऱ्याला मागता का तुम्ही? तुम्ही स्वतः त्याची चौकशी करा. पुरंदर तालुक्यामध्ये असे किती लोक झाले त्यांची तुम्ही स्वतः कमी करून एक मिनिट साहेब, मला वाटतंय 2 विषय आहेत ना महत्वाचे MSCBचे. एक तर आहे ना 7.5 एचपीचं कनेक्शन आहे हे 10 एचपीला आहे ना शेतकऱ्याची मागणी आणि शेतकऱ्याला 7.5 एचपीची परवानगी होती. डिपार्टमेंट लेवलवरती 10 एचपी केलंय बरोबर ना. तर आजच्या मीटिंग मध्ये ठराव घ्यावा की जे डिपार्टमेंट लेवल म्हणजे शेतकऱ्याची 7.5 एचपीची मागणी परवानगी 7.5 एचपीची आणि नंतर डिपार्टमेंट लेवलला ऑडिट करून किंवा आपण विजिट करून किंवा आपण निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या परस्पर जे 10 एचपी केलेले त्याचा आढावा घेऊन त्वरेने ते पुन्हा एकदा 7.5 एचपी वरती करावं आणि त्या शेतकऱ्यांना वीज माफीची त्या ठिकाणी सवलत मिळावी. आणि कुठल्याही परिस्थितीत हे वीज माफीचा सगळा डाटा पाठवायच्या अगोदर हा सर्वे त्वरेने करावा बरोबर. हा नाही MSCBला भरायच्या आणि काय होतं आपण थकबाकी जाईल तर तो ठरावच आला आमसभेमध्ये घेऊन साहेब त्याच्यावरती ठराव करावा. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी जो मांडला कोलच्या बाबतीमध्ये किंवा याच्या बाबतीमध्ये साहेब तर माझं एक म्हणणं आहे की आपण मागे एक गाव एक दिवस दिला होता. MSCBने मला वाटतं सगळ्या गावांमध्ये गेले परंतु त्याचा रिव्ह्यू आढावा झालेला नाही. तर त्वरेने त्याचा रिव्ह्यू आढावा घ्यावा. आपण आपल्या प्रत्येक मंडळमध्ये किंवा प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात. प्रत्येक विभागाच्या राजेवाडी असेल, नीरा असेल, जेजुरी असेल, सासवड, बोरगाव, दिवे सगळ्या विभागांना सूचना कराव्यात. त्याचा आढावा घेऊन त्याच्याही ज्या पूर्तता राहिलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्तता त्वरेने पूर्ण कराव्यात. हे 2 ठराव आज सगळ्यांच्या मध्ये मला वाटतं मान्य करावे बरोबर ना. सगळे त्याच्यामध्ये येतील. आणि तिसरा विषय म्हणजे आपण तो सरकारकडे पाठवा किंवा आपल्या जिल्ह्याच्या अधीक्षकांच्याकडे पाठवा परंतु शेतकऱ्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. पूर्वीच्या काळामध्ये ज्या लाईन झालेल्या आहेत सगळ्या शेतीमध्ये त्या लाईनला कुठेही शेतकऱ्याची या जमिनीमधनं खांब रोवत असताना परवानगी घेतली गेलेली नाहीये. आज त्या शेतकऱ्याला किंवा रस्त्याला ती अडचण होत असताना त्या ठिकाणी ती लाईन शिफ्ट करायचा ही तोशिष किंवा खर्च हा शेतकऱ्यावरती बोजवारा पडतो. कॉन्ट्रॅक्टर किंवा आपल्याला सांगितलं जातं की ते MSCB मध्ये भरा किंवा काही वेळेस कॉन्ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पैसे मागतात. तर तो बोजा जो आहे तो कंपल्सरी आयदर DPDCने घ्या किंवा MSCBने घ्या परंतु त्याला कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला तो बोजा येऊ नये आणि त्वरेने सरकारने आणि MSCBने याच्याबाबतचा निर्णय घ्यावा असा आजच्या मीटिंग मध्ये ठराव करावा. मला वाटतं या 3 ठरावांना आपण सगळ्यांनी हात वरती करून मान्यता द्यावी.
भेटायला